जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्त्वाच्या अपडेटबद्दल। पीक विमा योजनेचा उर्वरित हप्ता आता वितरित करण्यात आलेला आहे। किती निधी मंजूर झाला आहे, कोणत्या कंपन्यांना तो दिला जाणार आहे, शेतकऱ्यांना कधी आणि कसा फायदा होणार आहे, हे सर्व सविस्तर आणि स्पष्ट समजून घेऊया। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। रबी हंगाम 2024 चा उर्वरित हप्ता मंजूर। दिनांक 7 जुलै 2025 रोजी राज्य शासनाने रबी हंगाम 2024-25 साठी राज्य शासनाचा हिस्सा आणि शेतकऱ्यांचा हिस्सा पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी मंजुरी दिली आहे। राज्य शासनाचा हिस्सा 260 कोटी रुपये, शेतकऱ्यांचा हिस्सा 15 कोटी 60 लाख रुपये, हे दोन्हीही GR द्वारे मंजूर करण्यात आलेले आहेत। खरीप हंगाम 2025-26 साठी अग्रिम निधी मंजूर। खरीप हंगाम 2025-26 मध्ये जे सुधारित पीक विमा योजना राबवली जाणार आहे, त्यासाठी अग्रिम स्वरूपात पहिला हप्ता वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। मंजूर निधी 1530 कोटी रुपये, हे सुद्धा एका स्वतंत्र GR द्वारे मंजूर करण्यात आले आहे। चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपन्यांना हे पैसे मिळणार आहेत। रबी हंगाम 2024-25 साठी 9 विमा कंपन्यांना हे पैसे वितरित करण्यात आले आहेत। भारतीय कृषी विमा कंपनी, चोलामंडलम, HDFC जनरल, ICICI लोम्बार्ड, ओरिएंटल इन्शुरन्स, रिलायन्स, SBI जनरल, युनायटेड इंडिया, युनिव्हर्सल सोमो। खरीप हंगाम 2025-26 साठी फक्त 2 कंपन्या योजनेत सहभागी आहेत, भारतीय कृषी विमा कंपनी, ICICI लोम्बार्ड। चला तर जाणून घेऊया या निधीचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार। रबी हंगाम 2024 मध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं होतं। काही ठिकाणी पीक विमा मंजूर झाला होता, पण निधीच्या प्रतीक्षेमुळे वाटप थांबलं होतं। आता हा निधी वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे थांबलेले क्लेम आता खात्यात जमा होतील। नांदेड, सोलापूर, परभणी यासारख्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आता थेट फायदा होईल। जे शेतकरी ऑनलाईन प्रणालीत पीक विमा मंजूर दाखवत आहेत, त्यांचे पैसे लवकरच मिळणार आहेत। चला तर जाणून घेऊया अग्रिम स्वरूपात दिलेला 1530 कोटी रुपये निधी याचा अर्थ काय। हा निधी शेतकऱ्यांना थेट मिळणार नाही, हा अंमलबजावणी खर्चासाठी विमा कंपन्यांना दिला गेला आहे। पीक कापणी अहवालानंतरच विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे, त्यामुळे अजून प्रत्यक्ष लाभ नाही, पण प्रक्रिया सुरू आहे। शेवटचं महत्त्वाचं सांगायचं झालं तर रबी हंगामासाठी शेतकऱ्यांचा आणि शासनाचा उर्वरित हप्ता वितरित। खरीप हंगाम 2025-26 साठी अग्रिम निधी मंजूर। ऑनलाईन पीक विमा स्थिती नक्की तपासा, तुमचा क्लेम मंजूर असेल तर लवकरच रक्कम खात्यात येईल। मित्रांनो, तुम्हाला हा अपडेट उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा विमा मिळाला, आणि शेती आणि सरकारी योजना अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।